वैरागच्या राजकारणात काल एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे। नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी मुंबईत उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे। सोलापूर जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेशावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार निलेश राणे, माजी आमदार शहाजी पाटील, आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि वैराग भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। भूमकर गटाच्या या प्रवेशामुळे वैरागच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे बार्शी तालुक्यातील सर्वात मोठा आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा भाग असलेल्या वैरागमध्ये ही घडामोड घडल्याने त्याचे पडसाद आता संपूर्ण बार्शी तालुक्याच्या राजकारणावर उमटण्याची शक्यता आहे। निरंजन भूमकरांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय नेमका का घेतला, वैरागच्या विकासासाठी त्यांची भूमिका नेमकी काय आहे, याबाबत खुद्द निरंजन भूमकर यांनी काय सांगितले आहे हे आपण त्यांच्याकडून विशेष मुलाखतीतून जाणून घेणार आहोत। आमचे सर्व नगरसेवक आणि सर्व कार्यकर्त्यासह शिंदे सेनेत एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खासदार ओमराजे निंबाळकर आणि शहाजीबापू पाटील आणि जिल्हाध्यक्ष ठोंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे सेनेत आम्ही सगळ्यांनी प्रवेश केला। कारण आपल्या वैराग आणि वैराग भागातील अनेक वर्षापासून जे विषय प्रलंबित होते ते विषय मार्गी लावण्यासाठी शिंदे साहेबांनी सुद्धा शब्द दिलेला आहे की अप्पर तहसील असेल, ज्यावेळेस तालुकी होती त्यावेळेस वैराग तालुका संतनाथ सहकारी साखर कारखान्याचा विषय मार्गी लावण्याचा शब्द दिलेला आहे। परत वैरागची पाणीपुरवठा असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, हे विषय त्यांनी लवकरात लवकर मार्गी लावण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे। आणि वैरागच्या नगरपंचायतच्या शहरासाठी जो काय विकास करता येईल तो आम्ही करू असाही त्यांनी शब्द दिलेला आहे। आणि जेवढं होता येईल आपल्या वैरागचा आणि वैराग भागाचा विकास करण्याचं जे आमच्यावर जे लोकांनी विश्वास टाकला आहे तो आम्ही जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। एवढं करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।